नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुलदीप डोंगरे. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो केमिस्ट्री बाय KD यूट्यूब चॅनलवरती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. तर मित्र, आज नवीन एका कोऱ्या टॉपिकसोबत आपण आलेला आहे, ज्याचं नाव आहे बेसिसिटी ऑफ अमाइन. बेसिसिटी ऑफ अमाइन हे आज आपण बघणार आहे. तर त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमाइन काय असतात हे शिकणं आपल्याला गरजेचं आहे. तर सुरुवात करू आपण. बेसिसिटी ऑफ अमाइन कशावर डिपेंड आहे, आपण बेसिसिटी ऑफ अमाइन कशी बघतो. चला तर सर्वात आधी बघू अमाइन्स काय असतात. ओके, चला. अमाइन्स इज अ अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. अमोनियाचा हा एक अल्किल डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे हा आपला अमोनिया NH3 हा आहे आपला अमोनिया आणि RNH2 हा आहे आपला अमाइन. अमोनिया अमाइन, यालाच आपण म्हणतो अमाइन, आणि हा आहे आपला अमोनिया. तर याचाच आपल्याला, या अमाइनचीच आता आपल्याला बेसिसिटी बघायची आहे की हा किती बेसिक राहील, किती जास्त बेसिक राहील, किती कमी बेसिक राहील. आणि ते बेसिसिटी कशी बघायची. क्वेश्चन मध्ये जर आपल्याला एखाद्या वेळेला क्वेश्चन विचारले तर क्वेश्चन कशी सॉल्व्ह करायचे, फक्त 5 सेकंदामध्ये आपण आन्सर काढू शकतो. चला तर बघू बेसिसिटी ऑफ अमाइन. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेसिसिटी ऑफ अमाइन. बेसिसिटी ऑफ अमाइन्स. बेसिसिटी ऑफ अमाइन आपण दोन प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. फर्स्ट बेसिसिटी, सर्वात आधी आपण बेसिसिटी ऑफ अमाइन्स can explain by two ways. दोन वेनी आपण बेसिसिटी ऑफ अमाइन एक्सप्लेन करतो. फर्स्ट आहे अवेलेबिलिटी ऑफ लोन पेयर ऑन नायट्रोजन. म्हणजे हा जो काही आपला अमाइनचा नायट्रोजन आहे, याच्यावरती जी काही लोन पेअर आहे ती किती अवेलेबल आहे दुसऱ्याला डोनेट करण्यासाठी. कारण की अकॉर्डिंग टू लेविस बेस काय असतात, असा एखादा मॉलिक्युलर आयन जो की आपले त्याची टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्याची, त्याला आपण बेस म्हणतो. मग ही जी काही लोन पेअर आहे हा किती अवेलेबल आहे नायट्रोजन कडे दुसऱ्याला देण्यासाठी, त्याच्यावर आपण बेसिसिटी ऑफ अमाइन बघतो. आणि दुसरी काय आहे, दुसरा वे कोणता आहे, तर दुसरा वे आहे स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेटेड ऍसिड. ओके, दुसरा वे आहे बघण्याचा, बेसिसिटी ऑफ अमाइन बघण्याचा, स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेटेड ऍसिड. तर बघू आता की अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑन नायट्रोजन हे काय असते, स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेटेड ऍसिड हे काय असते. तर सर्वात आधी आपण बघू अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑन नायट्रोजन ऍटम. अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑन नायट्रोजन ऍटम बघा. अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑन नायट्रोजन ऍटम, ही जी काही एक एक्सप्लेन करण्याची पद्धत आहे अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑन नायट्रोजन ॲटम, म्हणजे अमाइनची बेसिसिटी एक्सप्लेन करण्याची जी पद्धत आहे ही पद्धत बघतो आपण. किंवा ही जी काही एक अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑन नायट्रोजन ॲटम या ज्या कन्सेप्टने आपण ही बेसिसिटी सांगतो, ही आपण बघतो इंडक्टिव्ह इफेक्टने. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन किती प्रेझेंट आहे, किती डोनेट करू शकतो किंवा डोनेट करू शकत नाही, हे आपण बघतो इंडक्टिव्ह इफेक्टनी. तर कसे बघा, प्लस IE ग्रुप म्हणजे प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट लावणारे ग्रुप increases द बेसिसिटी ऑफ अमाइन्स. म्हणजे प्लस काय लावणारे ग्रुप, प्लस इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवणारे ग्रुप हे काय करतात की त्या अमाइनची बेसिसिटी इन्क्रीज करतात. आणि मायनस RE ग्रुप डिक्रीजेस
द बेसिसिटी ऑफ अमाइन्स. ओके, मायनस आहे लावणारे ग्रुप काय करतात की डिक्रीज करतात बेसिसिटी ऑफ अमाइन. तर बघू आता सर्वात आधी एक एक्झाम्पल घेऊन बघू आपण असे लिहू शकतो ERG म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. हा आपला अमाइन आहे, ही त्याची लोन पेअर आहे. इथे घेऊ आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप घेऊ. हा आपला अमाइन आहे, ही त्याची लोन पेअर आहे. ओके, जेव्हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असते तेव्हा इलेक्ट्रॉन रिलीज करतो, हा नायट्रोजनला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे ही जी काही लोन पेअर आहे ही या पोझिशनवर राहते. पोझिशन आपल्याला लोन पेअरची पोझिशन बघायची आहे, या पोझिशनवर राहते. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लागतात म्हणजे हे काय करतात, स्वतः इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे ओढतात. ही जी इथली लोन पेअर काय राहते, एकदम नायट्रोजनच्या जवळ राहते. मग आता दोन केस पैकी इझिली कोणती इलेक्ट्रॉन पेअर जे लोन पेअर आहे ते डोनेट करू शकतो, कोणती केस? तर याच्यामध्ये ही इझिली हे काय जे लोन पेअर हे डोनेट करू शकतो, कारण की खूप दूर आहे, याला कोणीतरी देणारे आहे. पण इथं काय झालेलं आहे, इथून कोणीतरी घेणार आहे, इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडून कोणीतरी ओढत आहे, म्हणजे इझिली देणार नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जे आहेत म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जे आहेत, प्लस आय लावणारे जे ग्रुप आहेत ते काय करतात, बेसिसिटी ऑफ अमाइन इन्क्रीज करतात. आणि जे काही इलेक्ट्रॉन विड्रॉवर ग्रुप आहे ते काय करतात की बेसिसिटी ऑफ अमाइन डिक्रीज करतात. त्याचे काही आपण एक्झाम्पल बघू, सोप्या पद्धतीने बघू, एकदम सोप्या पद्धतीने किती इझिली आपण त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. सर्वात आधी महत्वाचं, आता इंडक्टिव्ह इफेक्ट काय आहे, प्लस आय ग्रुप कोणते आहेत, मायनस आय ग्रुप कोणते आहेत, मी हे तुम्हाला हॉफमन डिग्रेडेशन ही रिएक्शन जेव्हा मी एक्सप्लेन केली त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. जर ते ग्रुप बघायचे असतील तर तुम्ही आधी हॉफमन डिग्रेडेशन रिएक्शन बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलेले आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. तर बघू आपण एक्झाम्पल काय आहे. पहिलं एक्झाम्पल NH3 CH3 NH2. हा एक आपल्याला अमाइन दिलेला आहे, हा अमोनिया दिलेला आहे. ऑब्विसली अमोनिया आहे आणि हा अमाइन आहे, याला आपण 1 नंबर देऊ, याला 2 नंबर देऊ आणि ऑर्डर सांगू की कोणाची बेसिसिटीची ऑर्डर जास्त आहे. तर ऑब्विसली अल्किल ग्रुप लागलेला आहे आणि CH3 आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, कोणाची राहील 2 नंबरची जास्त राहील, कोणापेक्षा, एकापेक्षा. त्याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण CH3 NH2, त्याच्यानंतर CH3 CH2 NH2, त्याच्यानंतर CH3 CH3 NH2. ओके, तर हा एक अमाइन दिलेला आपल्याला ऑर्डर दिलेली आहे 1 2 3. कोणाची ऑर्डर जास्त राहील आपल्याला विचारलेलं आहे. बघा आता याच्यामध्ये अल्किल ग्रुप 1 आहे, याच्यामध्ये अल्किल ग्रुप 1च आहे, पण हा जेव्हा सपोर्ट करतो तेव्हा याला हा पण सपोर्ट करणारा मिथिल ग्रुप लागलेला आहे. आता याला सपोर्टिंग ग्रुप 2 लागलेले आहे, म्हणजे सर्वात जास्त बेसिसिटी ही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप याला जास्त आहे, याला 1 आहे, याला 1च आहे, पण याला CH2 मागून CH3 लागलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे इंडक्टिव्ह इफेक्ट हा जो आहे हा 3 कार्बन पर्यंत चालतो, म्हणजे जे काही चेन डिपेंडंट आहे, चेन की कार्बनच्या चेनवर डिपेंड करतो, तर जास्तीत जास्त 3 कार्बन पर्यंत इंडक्टिव्ह इफेक्ट राहतो, मायनस आय असो किंवा प्लस आय इफेक्ट असो. ओके, तर सर्वात जास्त ऑर्डर काय आपली 3 इज ग्रेटर दॅन 2, 2 इज ग्रेटर दॅन 1, 3 इज ग्रेटर दॅन 2, 2 इज ग्रेटर दॅन 1. अजून काही एक्झाम्पल बघू आपण NH2 काही एक्झाम्पल घेतलेले आहे. हा 1 2 3. कोणाची बेसिसिटी जास्त राहील? तर बघा आता सर्वात 1 2 3 कार्बन वाले आहेत, 3 कार्बन हे वाले, पण यांना एक्स्ट्रा 1 लागलेला आहे, म्हणजे या दोघांची तर जास्त राहील पण याची कमी राहील. म्हणजे 3 आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, कमी केलेलं आहे, म्हणजे 3 पेक्षा हे दोघं काय राहतील, जास्त राहतील. ओके, आता राहिलेला काय 1 आणि 2. आता बघा या कार्बनवरती आपल्याला एक मिथिल लागलेला आहे, बट हा या कार्बनवरती लागलेला आहे. आपण म्हटलेलं आहे की जसा जसा चेन वाढते इंडक्टिव्ह इफेक्ट कमी होतो. 3 कार्बन पर्यंत जास्तीत जास्त, पहिल्या कार्बनवरती खूप जास्त, त्याच्यानंतर 2 नंबरच्या कार्बनवरती आणि त्याच्यानंतर 3 नंबरच्या कार्बनवरती. म्हणजे सर्वात जास्त कोणत्या कार्बनवरती चालेल इंडक्टिव्ह इफेक्ट, म्हणजे हा डोनेट करणारा या कार्बनवरती, म्हणजे 1 सर्वात जास्त आहे. त्याच्यानंतर कोण मध्ये उरलं, कोण सेकंड, हा तर नाहीच आहे, कारण की यांच्या कंपॅरिझनला याच्यामध्ये एक डोनेटिंग ग्रुप काय आहे, कमी आहे. ओके, अजून काही एक्झाम्पल बघू आपण, एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला NH2 NH2
NH2 इथं दिलेलं आहे आपल्याला Cl CHO करा चला CHO इथं दिलेलं आहे आपल्याला NO2 आणि इथं दिलेलं आहे आपल्याला Cn. आता आपल्याला माहिती आहे की कार्बनची संख्या वरची तर सर्वांची सेम आहे, सारखाच अमाइन दिलेला आहे. फक्त फरक आहे की हे जे काही ग्रुप लागलेले आहे Cn म्हणजे सायनाइड ग्रुप लागले, नायट्रो ग्रुप लागलेला आहे, अल्डिहाइड ग्रुप लागलेला आहे. तर आपण बघितलेली जी काही प्लस आहे किंवा मायनस इफेक्टची जी काही सिरीज होती, ऑर्डर होती, मी तुम्हाला हॉफमन डिग्रेडेशन जेव्हा शिकवलं तेव्हा मी तुम्हाला मायनस इफेक्टची सिरीज सांगितली की कोणापेक्षा जास्त कोणता ग्रुप असतो. बेसिस जेव्हा इंडक्टिव्ह इफेक्ट लागतो तेव्हा मायनस दाखवणारे कोणते असतात, प्लस दाखवणारे कोण असतात, कोणता जास्त मायनस लावतो, कोणता कमी लावतो. ओके, तर आपल्याला माहित आहे की NO2 हा सर्वात जास्त इफेक्ट लावणारा ग्रुप आहे, मायनस आहे. आता पोझिशनचा तर काही फरकच पडत नाही कारण की सारख्याच पोझिशनवरती तिन्ही ग्रुप लागलेले आहे. तर आता बघायचं आपल्याला की स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉवर कोण आहे, जो इलेक्ट्रॉन खूप जास्त काढून घेईल तर कोण आहे, नायट्रो आहे. म्हणजे नायट्रो सर्वात शेवटी, नायट्रो सर्वात शेवटी. सेकंड इज सर्वात लहान म्हणजे सर्वात कमी बेसिसिटी असणारा कोण आहे, हा. कारण की काय झालेलं आहे की हा नायट्रो ग्रुप काय करणार आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी ओढणार आहे. म्हणजे याच्याकडे असलेली लोन पेअर काय करेल, इकडे येईल आणि हा इझिली डोनेट करू शकणार नाही. कारण की आपण म्हटलं जो इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकतो तो स्ट्रॉंग बेस, मग याची बेसिसिटी कमी झाली ना. आणि पुढे Cn आणि CHO याच्यामध्ये असं आहे की Cn हा CHO पेक्षा काय आहे, जास्त जास्त स्ट्रॉंग विड्रॉवर आहे. म्हणजे एक नंबरवर कोण येईल, सॉरी इथं कोण येईल आपला एक नंबरचा ग्रुप आणि इथं कोण येईल आपला 3 नंबरचा ग्रुप. म्हणजे सर्वात जास्त कोणाची बेसिसिटी आहे, अल्डिहाइडची आहे, म्हणजे या ग्रुपची आहे, त्याच्यानंतर याची आहे आणि त्याच्यानंतर थर्ड NO2 ची आहे. अजून काही एक्झाम्पल बघू आपण. NH2 इथं दिलेला आहे आपल्याला Cl, इथं दिलेला आहे आपल्याला Cl आणि इथं दिलेला आहे आपल्याला Cl. ओके, आता काय झालेलं आहे, जे काही कार्बनची संख्या होती 1 2 3 सारखीच आहे, फक्त आता काय दिलेलं आहे आपल्याला पोझिशन जी आहे क्लोरीनची चेंज झाली. आणि आपल्याला माहित आहे इंडक्टिव्ह इफेक्ट हा जो काय फॅक्टर, हा जो काय चेन डिपेंडंट फॅक्टर आहे. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट आपला कार्बनचे 3 कार्बन म्हणजे कार्बनची जी चेन राहील त्याच्या 3 कार्बन पर्यंत हा चालतो. पहिल्या 2 कार्बनवरती हा स्ट्रॉंग इंडक्टिव्ह इफेक्ट लागतो आणि तिसऱ्या कार्बनवर तो कमी लागतो आणि चौथ्या कार्बनवर तो काय होतो, कम्प्लिटली निग्लेक्ट होतो. बघा आता हा जो लागलेला आहे या कार्बनला हा 1 नंबरच्याच कार्बनवर लागलेला आहे आणि हा जो लागलेला आहे 2 नंबरच्या कार्बनवर लागलेला आहे, हा जो लागलेला हा 3 नंबरच्या कार्बनवरती लागलेला आहे. मग आता स्ट्रॉंग विड्रॉवर कोण आहे, 1 नंबरवरचं की 3 नंबरवरचं, 1 नंबरचं ऑब्विसली. म्हणजे 1 नंबर हा सर्वात कमी कारण की हा इलेक्ट्रॉन ओढत आहे. एक काय कमी आहे त्याच्यापेक्षा कोण आहे 2 आणि त्याच्यापेक्षा कोण आहे 3. म्हणजे सर्वात जास्त कोणाची आहे बेसिसिटी, तर आपली या 3 नंबरच्या ग्रुपची आहे. कशी काय आहे, कारण की हा जो काही प्लस मायनसचा इफेक्ट लावत आहे हा खूप दूर आहे, 1 2 3 नंबरच्या कार्बनवर आहे आणि 3 नंबरच्या कार्बनवरती मायनसचा इफेक्ट जवळपास निग्लिजिबल असतो. म्हणजे बेसिसिटी कोणाची जास्त आहे, 3 नंबरची, त्याच्यापेक्षा 2 नंबरची आणि त्याच्यापेक्षा 1 नंबरची. म्हणजे सर्वात जास्त 3 नंबरच्या, त्याच्यापेक्षा कमी 2 नंबरच्या आणि सर्वात कमी कोणाच्या 1 नंबरच्या. अजून काही एक्झाम्पल घेऊ आपण. बघा अजून एक महत्त्वाचा फॅक्टर येतो आपल्याला, जी आहे ऍसिडिटी. जी आहे ऍसिडिटी इज डिपेंड ऑन पर्सेंट ऑफ एस कॅरेक्टर. म्हणजे मॉलिक्यूल मध्ये जर पर्सेंट एस चे पर्सेंट वाढले तर ऍसिडिटी काय होते, इन्क्रीज होते, ऍसिडिटी इन्क्रीजेस. आणि बेसिसिटी जी आहे, बेसिसिटी ही जी असते इज डिपेंड्स पर्सेंट ऑफ पी कॅरेक्टर. ही कशावर डिपेंड असते, पी कॅरेक्टरवर डिपेंड असते. जर पी चे पर्सेंट वाढले तर बेसिसिटी इन्क्रीज होते. तर बघू आता एक एक्झाम्पल तसे बघू आपण. एक्झाम्पल CH3 CH2 NH2 लोन पेअर आहे. त्याच्यानंतर CH2 डबल बॉन्ड CH NH2 ही लोन पेअर आहे. त्याच्यानंतर CH ट्रिपल बॉन्ड C NH2 अमाइन आहेत आपले. आता हा जो कार्बन आहे हा आपला कार्बन आहे, हा sp3 हायब्रिड आहे. हा काय sp3 हायब्रिड आहे. हा जो कार्बन आहे आपला हा आहे sp2 हायब्रिडाइज आहे आणि हा जो काही कार्बन आहे आपला हा आहे sp हायब्रिड आहे. आणि आपण लिहिलेलं आहे पर्सेंट ऑफ पी कॅरेक्टर ज्याच्यामध्ये जास्त त्याची बेसिसिटी जास्त. मग कोणाची आहे पी कॅरेक्टर, कोणाची जास्त आहे, sp3 p3 आहे म्हणजे हा सर्वात जास्त आहे.
1 इज ग्रेटर दॅन 2, 2 इज ग्रेटर दॅन 3. सिंपल, काही नाही करू, काही करण्याची आवश्यकता नाही. एकदम सोप्या पद्धतीनं आपण बेसिसिटी ऑफ अमाइन हे बघू शकतो. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण. डायरेक्ट CH3 NH2 CH2 NH CH N, लोन पेअर लोन पेअर लोन पेअर. आपल्याला माहिती आहे हा जो कार्बन हा कसा आहे sp3 हायब्रिडाइज आहे, हा जो कार्बन हा कसा आहे sp2 हायब्रिडाइज आहे, आणि हा जो कार्बन हा कसा आहे sp हायब्रिडाइज आहे. आपल्याला माहिती आहे ज्याच्यामध्ये p कॅरेक्टर जास्त त्याची बेसिसिटी जास्त. मग कोणामध्ये आहे p कॅरेक्टर जास्त? फर्स्ट मध्ये फर्स्ट इज ग्रेटर दॅन 2, 2 इज ग्रेटर दॅन 3. म्हणजे बेसिसिटी कोणामध्ये जास्त? या कंपाऊंड मध्ये. आणि सर्वात कमी कोणामध्ये? या कंपाऊंड मध्ये. एकदम इझीएस्ट वे ना आपण बेसिसिटी ऑफ अमाइन हे बघू शकतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याच्यावरती म्हणजे प्रॉब्लेम जातो. हे जेव्हा बेसिसिटी ऑफ अमाइन विचारतात तेव्हा त्यांना कळत नाही की कसं सॉल्व्ह करायचं. तर काहीच नसते, खूप इझी पद्धत आहे, आपण बघितलेल्याच आहे. आता एक जो राहिला आपण बेसिसिटी ऑफ अमाइन हे एक्सप्लेन करण्याचे आपण 2 वे सांगितले. एक वे राहिला आपल्याला स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेटेड